नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023. न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. कोरेगाव तालुक्यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आसरे, चांदवडी आणि वेलंग शिरंबे ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यश मिळवले आहे. आमदार महेश शिंदे यांच्या गटाने तडोळे समत कोरेगाव आणि भाटमवाडी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली आहे. त्रिपुटीतील एका जागेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. सोमवारी सकाळी प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी स्ट्रॉंग रूममधून मतदान यंत्रे बाहेर काढल्यानंतर मतमोजणी सुरुवात झाली. चांदवडीमध्ये थेट सरपंच पदासह एका प्रभागातील 2 जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग श्रीपती शिंदे हे विजयी झाले. नवलाई प्रभागामध्ये आमदार महेश शिंदे गटाचे 2 उमेदवार विजयी झाले. आसरे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलने सत्तांतर घडवत थेट सरपंच पदासह 6 जागांवर विजय मिळवला. आमदार महेश शिंदे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. वेलंग शिरंबे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी झाले. उर्वरित ग्रामपंचायतीची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे तेथे वर्चस्व आहे. त्रिपुटी येथे प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. तडोळे समत कोरेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार महेश शिंदे गटाने सत्तांतर घडवत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील अनेक वर्षांची सत्ता काढून घेतली आहे. थेट सरपंच पदासह 8 जागांवर विजय मिळवत या पॅनलने आपला झेंडा फडकवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागांवर समाधान मानावे लागले. भाटमवाडी गावामध्ये आमदार महेश शिंदे गटाच्या दोन्ही पॅनलमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. त्यामध्ये आमदार महेश शिंदे गटाचा झेंडा ग्रामपंचायतीवर फडकला आहे. तडोळे समत कोरेगाव येथील सत्ता गेली अनेक वर्ष श्रीमंतभाऊ झांजुर्णे यांच्या ताब्यात होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या गावातून आमदार महेश शिंदे यांना जास्त मतदान झाले होते. तेथूनच प्रस्थापितांविरोधात युवकांनी आघाडी उघडली होती. ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात राहावी यासाठी गावपातळीवर एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेले श्रीमंतभाऊ झांजुर्णे, श्रीमंतदादा झांजुर्णे व शिवसेना तालुका प्रमुख सचिन झांजुर्णे यांनी एकत्रित येऊन आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभे केले होते. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी एकत्रित येऊन समविचारी ज्येष्ठ मंडळी, युवक कार्यकर्ते यांचा समावेश असलेले पॅनल निवडणूक रिंगणात उतरवले होते. युवकांनी नेत्रदीपक यश मिळवत थेट सत्तांतर घडविले. अनेक वर्षांची सत्ता त्यांनी हिसकावून घेतली आहे. सरपंच पदासह 8 जागांवर विजय संपादन केला आहे. आमदार महेश शिंदे गटाचे सरपंच पदाचे उमेदवार मोहन माने यांना तब्बल 1582 मते पडली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पॅनलचे उमेदवार पोपट वाघ यांना 783 मते पडली आहेत. विशेष म्हणजे विजयी झालेले सरपंच मोहन माने यांना थोडके नव्हे तर 799 मतांचे आधिक्य मिळाले आहे. मतमोजणीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आमदार महेश शिंदे हे तहसीलदार कार्यालयासमोर येताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. राज्याचे प्रामाणिक मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे प्रामाणिक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून कोरेगाव मतदारसंघाला फार मोठ्या प्रमाणावरती निधी पण आला आणि त्याच्यापेक्षा मोठं म्हणजे आज जे पाणी या कोरेगाव मतदारसंघाला दिलं, ह्या कोरेगाव मतदारसंघात चाललेला बदल आज आपण सगळे पाहताय. कुणी कितीही वल्गना केल्या तर आज तडोळेसारखी ग्रामपंचायत असेल किंवा बुथसारखी ग्रामपंचायत असेल, ज्या ठिकाणी सुमारे 700च्या 800च्या फरकाने सरपंच निवडून आले, विरोधकांनी कितीही प्रहार केले तरीसुद्धा प्रामाणिक राज्य सरकार असल्यानंतर काय होतं हे आपण इथल्या निकालानं पाहताय. त्याच्या पुढचं महत्त्वाचं मी परवाच सांगितलं होतं, जो धोंडा आम्ही उचलून बाजूला केला आहे, जी व्यक्ती त्या धोंड्याला पुन्हा वहिवाटीत आणेल त्याच्या छताडाव धोंडा बसतोय हे या निकालाने या ठिकाणी दिसून आलंय. सैन्य दलात भरती करण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्याची 4 लाखांची फसवणूक. रहमतपूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल. मुलाला सैन्य दलात भरती करण्याचे आमिष दाखवून 4 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी 3 जणांच्या विरोधात रहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शेतकरी दिलीप किसन भोसले यांनी फिर्याद दाखल केली आहे.
दिलीप भोसले हे शेती करत असून त्यांचा मुलगा ऋतिक भोसले हा सशस्त्र दलात भरती होण्यासाठी सराव करत आहे. त्यांचे नातेवाईक सचिन फडतरे यांचे शहरातील गणपती मंदिराजवळ सोने चांदी विक्रीचे दुकान असून तेथे सातारा येथील गणेश कदम यांची फडतरे यांनी ओळख करून दिली होती. ते दोघे एकमेकांचे मित्र आहेत. ऋतिक भोसले याला सैन्य दलामध्ये भरती करण्यासंबंधी चर्चा सुरू असताना सचिन फडतरे यांनी सातारा शहरातील राजेंद्र भोसले हे सैन्य दलामध्ये भरतीची कामे करत असून त्यांचे कमांडिंग ऑफिसर यांच्याशी चांगले संबंध आहेत. तुमचा मुलगा त्यांच्याद्वारे पैसे देऊन भरती करू असे सांगितले. त्यानंतर दिनांक 8 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता राजेंद्र भोसले यांनी सैन्य भरतीसाठी 8 लाख रुपये द्यावे लागतील. त्यासाठी 4 लाख रुपये अगोदर ॲडव्हान्समध्ये आणि उरलेले 4 लाख हे भरती केल्यानंतर द्यावे लागतील असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्याचवेळी सचिन फडतरे व गणेश कदम यांनी आम्ही तुमच्या मुलाच्या भरतीची जबाबदारी घेतो असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून भोसले यांनी 3 लाख रुपये दिनांक 9 डिसेंबर रोजी धनादेशाद्वारे मुग्धा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या नावाने जमा केले. दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी 1 लाख रुपये राजेंद्र भोसले यांच्या खात्यावर जमा केले. ऋतिक भोसले हा पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे वैद्यकीय चाचणीसाठी जाऊन आला. तेथे त्याची लेखी परीक्षा घेण्यात आली. तदनंतर दिल्ली येथे भरतीसाठी बोलावून घेतले. तेथे कागदपत्रे तपासले आणि परत पाठवून दिले. तुम्हाला प्रशिक्षणासाठीचे कॉल लेटर येईल असे सांगितले. मात्र आज तागायत कॉल लेटर आले नाही. राजेंद्र भोसले यांचा साताऱ्यात शोधाशोध घेतला असता ते मिळून आले नाहीत असेही भोसले यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी राजेंद्र भोसले, गणेश कदम व सचिन फडतरे यांच्या विरोधात कट रचून फसवणूक केल्याप्रकरणी रहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड तपास करत आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलला विजयी केले आहे. सोमवारी विजयी उमेदवारांनी कराड येथील जनसंपर्क कार्यालयात आमदार बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन विजय अर्पण केला. संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्याचे ध्येय असून सर्वसामान्य जनतेचे हित पाहणार असल्याची ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली. कराड उत्तर मतदारसंघातील कराड तालुक्यातील हेळगाव, बानगुडेवाडी, कांबीरवाडी, भोसलेवाडी या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व सदस्य यांनी कराड येथील संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या. मतदारसंघातील बिनविरोध झालेल्या कनेरखेड आणि कोंबडवाडी ग्रामपंचायत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांच्या असून त्यांचे देखील अभिनंदन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने विकास साधण्याचा कानमंत्र महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार आणि आमदार PD पाटील साहेब यांनी दिला होता. त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल पुढे सुरू ठेवली आहे. मतदारसंघातील समाविष्ट असलेल्या सर्व तालुक्यांमध्ये भरीव विकास कामे केल्याने सर्वसामान्य जनता समाधानी असून त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठाम राहण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले. अपशिंगे येथे दिवसा चोरी, 2.5 लाखांचा ऐवज चोरीस रहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अपशिंगे तालुका कोरेगाव येथील महेश लंगमान्ना केरीपाळे यांच्या बंद घरातून शुक्रवारी दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 2,44,500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी रहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश केरीपाळे यांचे रहमतपूरमध्ये स्टेशनरी दुकान असून ते आपल्या कुटुंबासह तो व्यवसाय पाहतात. शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी ते पत्नी व मुलीसह रहमतपूर येथे दुकानात गेले होते. त्यानंतर दुपारी 4:30 वाजता सातारा येथे दिवाळीची खरेदी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अपशिंगे येथून रामदार कराडकर यांनी मोबाईलवर कॉल करून चोरी झाल्याची माहिती दिली. केरीपाळे हे घरी परतल्यानंतर त्यांनी पाहिले असता घराचे कुलूप तोडलेले दिसून आले. कपाट उघडले होते. त्यातील तिजोरी तोडून उचकटून टाकली होती. चोरट्यांनी 50,000 रुपयांची रोकड, 1,94,500 रुपयांचे सोन्याचे दागिने असे एकूण 2,44,500 रुपयांचा ऐवज चोरीस गेला असल्याचे दिसून आले. या प्रकरणी महेश केरीपाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रहमतपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड तपास करत आहेत.